अरे, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार म्हणून निवडून आलास. अजितदादांचे हे शब्द आज रोहित पवारांच्या कानात एखाद्या वादळासारखे घुमत असतील. काही महिन्यांपूर्वी एका व्यासपीठावर रोहित पवार यांनी मिश्किलपणे म्हटलं होतं, काका गावकीकडे लक्ष देता देता थोडं भावकीकडे पण द्या. त्यावर दादांनी आपल्या खास शैलीत दिलेलं हे उत्तर आज एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपलंय. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. पण दादांचं रोहित पवारांकडे लक्ष केवळ भावकीपुरतं मर्यादित नव्हतं. तुम्हाला आठवतंय, एकदा एका कार्यक्रमात रोहित पवार स्टेजवर आले तेव्हा दादांनी भर सभेत त्यांचं शर्ट पाहून म्हटलं होतं, अरे नीट टाय लाव आणि नीट बटन लाव. अगदी एका वडिलांच्या मायेने दादा रोहित पवारांच्या पेहरावापासून त्यांच्या शिस्तीपर्यंत बारीक लक्ष ठेवून असायचे. रोहित पवारांना घडवताना दादांचा हा धाक आणि ती माया दोन्ही महत्वाच्या होत्या. ज्या भावकीच्या जोरावर आणि ज्या काकाच्या शिस्तीत राजकारणाची सुरुवात झाली, त्या भावकीचा सर्वात भक्कम खांदा निखळलाय. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अजितदादांसारखा प्रशासकीय वचक आणि कौटुंबिक आधार असणारा नेता गेल्यामुळे रोहित पवारांसमोर आता नक्की कोणती मोठी आव्हानं उभी राहिली आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. रोहित पवारांच्या राजकारणाकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अजितदादांची मोठी छाप आहे. पहाटे लवकर उठून कामाला लागणं, अधिकाऱ्यांकडून थेट कामाचा रिपोर्ट घेणं आणि वेळेचं महत्त्व पाळणं, हे गुण रोहित पवारांनी दादांकडूनच गिरवले होते. मंत्रालयातील एखादी फाईल का अडकली आहे आणि ती कशी सोडवायची याचा जो प्रदीर्घ अनुभव दादांकडे होता, तो रोहित पवारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखा होता. दादांच्या शब्दाला मंत्रालयात जे वजन होतं, त्याचा अदृश्य फायदा रोहित पवारांच्या कामांनाही व्हायचा. आता दादांच्या जाण्याने हा प्रशासकीय आधार संपलाय. रोहित पवारांना आता मंत्रालयात आणि प्रशासनात स्वतःचं स्वतंत्र वजन निर्माण करण्यासाठी शून्यापासून कष्ट करावे लागतील. दादा नावाचा तो प्रशासकीय वशिला आता रोहित पवारांना आपल्या कर्तृत्वाने कमवावा लागेल. रोहित पवारांनी कर्जत जामखेडचा विकास हे आपलं ध्येय मानले. सत्तेच्या समीकरणात ते कितीही विरुद्ध बाजूला असले तरी कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे अजितदादांनी पुतण्याच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांना कधीही पूर्णपणे खीळ बसू दिली नाही. निधी वाटप असो वा तांत्रिक मान्यता, दादा नावाचा शब्द अनेक अडचणी दूर करायचा. आता सत्तेतील तो अनुभवी आणि हक्काचा काका गेल्यामुळे रोहित पवारांना आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी मंत्रालयाच्या प्रत्येक टेबलावर अधिक संघर्षाने लढावं लागेल. दादांचा जो प्रशासकीय वारसा रोहित पवारांसाठी एक प्रॅक्टिकल कवच होता, तो आता निखळलाय. त्यामुळे विकासाची ही गती कायम राखणं हे त्यांच्या समोरील सर्वात मोठं आव्हान असेल. महाराष्ट्र हे सहकाराचं राज्य आहे आणि अजितदादा या सहकार क्षेत्राचं अनभिषिक्त सम्राट होते. साखर कारखाने, जिल्हा बँका आणि दूध संघावर दादांची पकड इतकी मजबूत होती की त्यांचा शब्द तिथे अंतिम मानला जायचा. रोहित पवार स्वतः साखर कारखानदारीत सक्रिय असल्यामुळे या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रश्नात त्यांना दादांच्या अनुभवाचा नेहमीच फायदा झालाय. सहकार क्षेत्रात जेव्हा एखादा कारखाना अडचणीत येतो किंवा बँकेचे प्रश्न उद्भवतात, तेव्हा दादांचं मार्गदर्शन रोहित पवारांसाठी मोलाचं असायचं. आता सहकार क्षेत्रातील या वादळांना तोंड देताना रोहित पवारांना स्वतःची नवी यंत्रणा आणि विश्वासार्हता उभी करावी लागेल. दादांनी जो विश्वास सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला होता, तो वारसा पुढे नेणं आणि त्यातील अडचणी सोडवणं हे रोहित पवारांसाठी एक मोठी जबाबदारी असणार आहे. अजितदादांचे कार्यकर्ते हे केवळ मतदार नव्हते, तर ते दादांच्या कार्यपद्धतीचे भक्त होते. त्यांच्या निधनामुळे हा मोठा वर्ग आज अनाथ आणि हतबल झालाय. या संवेदनशील काळात रोहित पवारांवर या विखुरलेल्या कार्यकर्त्यांना सावरण्याची आणि त्यांना मानसिक आधार देण्याची मोठी जबाबदारी आहे. दादांच्या निधनानंतर जो कार्यकर्ता वर्ग दिशाहीन झालाय, त्यांना मी सोबत आहे हा विश्वास देणं रोहित पवारांची आता सर्वात मोठी सामाजिक जबाबदारी आहे. हा केवळ राजकीय प्रश्न नाहीये, तर तो एका मोठ्या समुदायाला सावरण्याचा प्रश्न आहे. रोहित पवार या परिस्थितीत स्वतःला कशा प्रकारे सावरतात आणि कार्यकर्त्यांच्या भावना कशा जपतात यावर त्यांचं पुढील नेतृत्व अवलंबून असेल. रोहित पवार हे त्यांच्या संयमी आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखले जातात, तर अजितदादा त्यांच्या रोखठोक आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होते. आता दादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना दादांसारखाच एक निर्भीड आणि आक्रमक नेता हवा आहे, जो त्यांच्यासाठी कोणाशीही भिडू शकेल. अशा वेळी रोहित पवारांना आपल्या मूळ संयमी स्वभावाला मुरड न घालता जिथे गरज आहे तिथे
दादांसारखी आक्रमकता दाखवावी लागेल. लोकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाशी भिडण्याची ती दादा स्टाईल रोहित पवार यांना अंगी बाणवावी लागेल. दादांची ती पॉवरफुल जागा भरून काढणं हे मानसिकदृष्ट्याही रोहित पवारांसाठी अत्यंत दडपणाचं ठरू शकतं. दादांनी जसं भर सभेत बटन लावायला लावून शिस्त लावली, तशी शिस्त आता रोहित पवारांना स्वतःला आणि आपल्या कार्यकर्त्यांना लावावी लागणार आहे. शेवटी राजकारण येत जात राहील, पण अजितदादांनी निर्माण केलेली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. रोहित पवारांसाठी हे नुकसान शब्दांच्या पलीकडलंय. ज्या काकाने नीट बटन लाव म्हणून पुतण्याची चूक दुरुस्त केली आणि भावकीच्या जोरावर ज्याला आमदार म्हणून पाहिलं, त्याच भावकीची धुरा आता साहेबांचा वैचारिक वारसा आता रोहित पवारांच्या खांद्यावर आलाय. अजितदादांना खरी श्रद्धांजली हीच असेल की त्यांनी पाहिलेली स्वप्न आणि त्यांनी सुरू केलेली लोकसेवेची कामं रोहित पवार यांनी अधिक वेगाने आणि निष्ठेने पुढे न्यावीत. काय मोठा कठीण आहे, पण रोहित पवारांमधील जिद्द त्यांना या संकटातून नक्कीच मार्ग दाखवेल. तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचा तो भावकी आणि गावकीचा वारसा रोहित पवार समर्थपणे पेलू शकतील का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आपल्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.